आमदार किसन कथोरे हे 5व्यांदा मुरबाड मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांना मंत्रिपद हे फिक्स आहे, यात काही प्रश्नच नाही, असा विश्वास माजी नगरसेविका निशा घोरपडे यांनी व्यक्त केला. त्यापुढे त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेमुळेच महाराष्ट्रात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली असून महिलांनी त्यांना एक प्रकारे दिलेली ही ओवाळणीच आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे 5व्यांदा निवडून आलेले आहेत. नेमकं काय आपल्या प्रतिक्रिया असते? सर्वांचे लाडके लोकनेते सन्माननीय श्री किसन कथोरे साहेब यांना 5व्यांदा निवडून आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते. साहेब 5व्यांदा निवडून आले आणि आता आपल्याला मंत्रिपद हे फिक्स झालेलंच आहे, यात प्रश्नच नाही आहे. पण ही सर्व विजयाची नांदी आपण सर्व पाहत आहात आणि मोठ्या संख्येने आज तिथे महिला वर्ग फेटे वगैरे घालून आताच आपण दिवाळी सेलिब्रेट केलं, परंतु आज पुन्हा सगळ्यांसाठी दिवाळीसारखाच माहोल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सगळ्या महिला कार्यकर्त्या त्या ठिकाणी खूप खुश आहेत. त्यांचा जेव्हा मी आपणचं फॉर्म भरायचं होता त्यावेळेस आपण बैठक केली होती बंगल्यावर, तेव्हा मी सगळ्यांना आव्हान केलं होतं की पुढच्या 29 तारखेला आपण हाच विजय उत्सव पुन्हा साजरा करायचा आणि तेच झाले. आज आपण सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी साहेबांचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये महिला मतदारांची टक्केवारी वाढलेली आहे. हे कशामुळे तर लाडकी बहीण योजनेमुळे. त्यामुळे साहेबांना ही ओवाळणी सगळ्या त्यांच्या लाडक्या बहिणींनी दिलेले आहे आणि त्यांचा विजय हा निश्चितच होता. आणि आता बदलापूरच्या विकासाला अजून गती मिळणार आहे. जे साहेबांना म्हणतात की कॉन्क्रीट मॅन, आता त्याच्याही पुढे जाऊन साहेब बदलापूरचा विकास घडवणार आहेत आणि पुढे जाऊन अजून आपल्याला असाच विकास पाहायला मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून. मी एवढ्या या ठिकाणी सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा समस्त बदलापूरकरांच्या वतीने मी साहेबांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करते. धन्यवाद. बदलापुरातील मतदारांना काय आवाहन करेल? बदलापुरातील मतदारांना मी हेच आव्हान करेन की तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्हाला धन्यवाद देखील देते की तुम्ही पुन्हा एकदा विकासाला महत्त्व दिलेलं आहे आणि विकासाला मत दिलेलं आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.